संत मोतीराम महाराज, श्री संत बुवासाहेब महाराज, श्री संत गुरुवर्य मारोतराव महाराज, श्री संत गुरुवर्य अण्णासाहेब महाराज। देखता स्वामी रघुनाथ ऐकता वल्गलो मी तस्तता सोमिता ते उठवी। ओ ग्रंथ करते गावबा महाराज वर्णन करतात। या ठिकाणी वेळ झालेला आहे, जास्त वेळ काय आपल्याला घ्यायचा नाही, परंतु आलेली सेवा ही भगवंत परमात्म्याची सेवा आहे। सेवके करावे सांगितले काम, स्वामीचा तो धर्म स्वामी जाणे ह्या न्यायाने आपल्याकडे सेवा आणली। मागच्या शक्तीला यायला झालं नाही महाराज, थोडी क्षमा मागतो, अडचणी होते महाराज मन मी काऊन आणलं त्या शक्तीला राखलं ना। असो या ठिकाणी ग्रंथ करते वर्णन करतात सुसेन महाराजांची चूक झाली महाराज। प्रत्येक मनुष्य जीवाची सुद्धा चूक होती। कशामुळे होती? मीपणामुळे। अभिमान असते, मीच करतो मीच करतो मीच करतो, आपण काहीच करीत नाही, सगळं देवच करतय असं असतं मुलांना। से बोल बोलून पाठविला वायुनंदना, महाविघ्ने जिनोड पर्वताचे दान आणला। आणि चूक झाल्या मग दुःख करून काय उपयोग? अधिकारान दुःख। चूक झाल्यावर कोणी दुःख करते की माझ्याकडून अपराध घडला? अहो अपराध घडू द्यायचा नसतंय, पण घडतंय। आपण स्वतःला मोठेपणा समजितो। सुसेनाला चिंता पडली, लक्ष्मण उठत नाही, माझ्याकडून काहीतरी चूक झाली बरं का। औषधी संभार सगळा अंगे पिळून या वहिला, काही रस होतीला तो रथा झाला प्रयत्न। मग सगळा प्रयत्न वाया जाते माणसाचा। कशामुळे? अभिमानामुळे। अभिमान केला की सगळंच वाया गेलं। जेवढा परमार्थ तुम्ही करता तेवढा वाया जाते। हो, तसं सुसेन वैद्यराज म्हणतात सगळाच प्रयत्न केला, औषधीच्या मात्रा बरोबर आहेत, औषधी बरोबर आहे, आणि ते लक्ष्मणाच्या शक्तीबळामध्ये आणि टाकल्यात, पण लक्ष्मण का उठत नसल? चिंता करू तरी वैद्यक लटके झाले, शास्त्रोत्तान चिले, शिस्ताच्या दुसरे आले, काय झाले म्हणून कळे। हो, मला काहीच कळत नाही काय झालं। वैद्यक लटक झालं, काय झालं नेमकं? काय चुकलो मी? कुठं चूक झाली? कशामुळे लक्ष्मण उठत नाही? आजपर्यंत माझं नाव सुसेन वैद्यराज आहे, पण आज काहीतरी चूक घडली बरं का, म्हणून लक्ष्मण उठत नाही असं दुःख करू लागले। नाही रसायन चुकले, धातूशी अंतर नाही पडले, नाही अनुमान चुकले, नाही जाणले क्रियेशी। हो, रसायनात चूक नाही, धातूमध्ये चूक नाही, मात्रेमध्ये सुद्धा चूक नाही, सर्व मात्रा व्यवस्थित आहे। मग आज नेमकं लक्ष्मण का उठत नसल? चिंता पडली बरं। काय झाले काय सर्वता गाव पावना रघुनाथ, धाव पावना रघुनाथा, शास्त्र संमता संरक्षण। शेवटी देवाचा धावा करावा लागते माणसाला। तसंच तुम्ही किती सोयऱ्या धावायला बोलवा, काही करत नाही। अंत काळी फक्त देवच सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा। अंत काळाच्या वेळेस फक्त देवाची आठवण करा, बाकी आपल्यासोबत कोणीच येत नाही बरं का। गजेंद्राची अवस्था आपण ऐकतो भागवतामध्ये, शेवटी गजेंद्राला भगवान परमात्म्याचा धावा करावा लागला, आणि तो भगवान परमात्मा गजेंद्राचं रक्षण करण्यासाठी आला। तसं सुसेनाला कळाला आपली चूक झालेली, आता ही चूक जर सुधारायची असेल तर भगवंताला शरण गेलं पाहिजे। सुसेन वैद्यराजाने रामाचा धावा केला। जो भक्ता माझी चुडावणे बोलता झाला सोने, सुसेना लक्ष्मणी अनुवादे। हो, सुसेना लक्ष्मणी अनुवादे। त्या ठिकाणी जरी चूक झाली मनुष्याकडून तरी सांगणारा जवळ पाहिजे बरं का, म्हणून संत महात्म्याचा अधिकार आहे। संत महात्म्याची तुम्ही जेवढी सेवा करता तेवढे संत महात्मे तुम्हाला तुमची चूक काढून देतात, कारण त्यांनी अवतार त्याच्यासाठी घेतलेला आहे। अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव। जडजीवांचा उद्धार संत महात्मे करतात, किंवा परमार्थामध्ये जर काही चुका होत असतात त्या सुधारून देतात। तसं तिथं गुरु होते मार्त्राय, आणि मार्त्रायाने सांगितलं सुसेना चुकला असी। काय चुकला सांगू लागले? सुसेना चुकला श्रीमंत जाते शास्त्राचे शास्त्रार्थ, जो वेदी वेदार्थ शिष्टनाथ ज्याचे। अरे ज्याच्यामुळे सगळं चालतंय, सृष्टी चालती, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, किंवा चाले शरीर कोणाची सत्य कोण बोलावी ते हरवीन, असा भगवान परमात्मा सर्वस्व असताना त्या देवाला विसरलास कसं काम होईल?
लक्ष्मण उठत नाही जवळ तू रामाचं तीर्थ घेत नाहीस असं असतं ना मुलांना. जेने चिकित्सा पाहळी गेली, जेने शास्त्रे बुधाविली, पुराणे वर्तो लावली, त्याचे चाले जाणवली. अरे पुराण त्याचं वर्णन करतात, वेद वर्णन करतात, शास्त्र वर्णन करतात. वेदाला शास्त्राला पुराणाला जमलं नाही. ते शास्त्र पुराण वेद त्या देवाला शरण आले. आपण कोण आहेत? अरे रामाला असणारा त्या ठिकाणी ब्रह्मांड मालक, ब्रह्मांडाचा पिता, ब्रह्मांड चालक, सृष्टी चालवणारा तो मालक आहे. आणि त्याचं तीर्थ घे, नाही तर लक्ष्मण उठत नाही आणि जेवायला मिळत नाही असं असणार म्हणलं. त्या विसरवणी रघुनाथा स्वबुद्धी वैद्यक करिता, सीन पावलासी व्रता स्वकार्यहीन साधेची. आणि तो राम जवळ असताना तू म्हणलास की मी लक्ष्मणाला उठितो. अरे काय तुझ्यामध्ये शक्ती? हो रामच काही सर्व करू शकतात, तू म्हणतास मी लक्ष्मण उठितो, तुझ्याच्यानं उठतच नाही म्हणले. रामाला शरण जाय असं असतं म्हणलं. उगवता दिनवणी हरबे तत्काळ रजणी, नक्षत्रे सह चंद्रगण गगणी, टाकते होणे सत्य होत. हो जसं अंधकार संपल्यानंतर सूर्य असणारा निघतोय, तारे चांदण्या गायब होतात आणि सूर्याचा उदय होते, प्रकाश त्या ठिकाणी सर्वत्र पसरतय. तसा भगवान परमात्म्याशिवाय या ठिकाणी प्रकाश देणाराच तो भगवान आहे. श्रीमद भागवतामध्ये महाराजांना माहिती लिंबाजी महाराज सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. असा जगाला प्रकाश देणारा आमचा भगवान परमात्मा आहे. त्याला शरण जा, लक्ष्मण उठल्याशिवाय राहत नाही असं असतं ना. देवी देखता रघुनाथ औषधी भार समस्त, शक्ती झाली प्रतिहत तुझे तेथ काय चाले. अरे तुझं काहीच चलत नाही. काय सांगायचं? तुझं काहीच चलत नाही. शक्ती प्रतिहत त्या ठिकाणी झालेली आहे. तुझ्या औषधीचा उपयोग काय होणार आहे? अरे रामाला विसरलास, विसरल्यामुळे काम होत नाही. देवाला शरण जा असं असतं ना मुलं. ऐसे न करावे आपण प्रार्थून या रघुनंदन, घ्यावे चरण तुझ मागून वाचेल लक्ष्मण ते. अरे सुशेना असं करू नकोस. रामाला शरण जा, रामाचं चरण तीर्थ मागून घे त्या औषधीमध्ये आणि मिसळून लक्ष्मणाच्या शक्तीबिळामध्ये टाक. लक्ष्मण उठतंय असं असतं ना मुलं. औषधी रसा माझी देख वेगी घालून चरणोदक, रस देता एकाएक सकळ दुःख निरसे. सकळ दुःख निरसेल. दुःखाचं कारण त्या ठिकाणी देवाला विसरलं की दुःखाला कारणभूत होतो आपण. विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84 योनी फिरावं लागतात देवाला विसरल्या. आणि देवाला विसरल्यानंतर मग आपलं काय खरंय? आणि तो देवच आणि सगळ्याला तारून नेणार आहे. म्हणून तू आता चरण तीर्थ घे, औषध मध्ये मिसळ, लक्ष्मण उठतंय असं असतं म्हणलं. कोणाशी न करे जनी नाम अमृत संजीवनी, तो प्रत्यक्ष अनुदिनी निज जवानी कष्टते. आणि आपलं सगळ्याचं तसंच आहे. नाम अमृत संजीवनी, नाम अमृत संजीवनी आपण विसरलो आणि त्या नामाला विसरून आपण काही असणार इकडे तिकडे पळायलो, मग त्याला देव कसा भेटलो? कारण कलियुगामाजी करावे कीर्तन, देणे नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये एकच साधन सोपं आहे, ते म्हणजे देवाचं नाम घ्या. तुम्हाला उपवास करायची काय कोण सांगितले उपवास करायला? शरीराला जाळून काय मिळते? हो शरीराला तुम्ही सांभाळा. उपवासापेक्षा देवाचं भजन करा, नामस्मरण करा, तीनदा जेवून करा, तुम्हाला देव भेटते असं असतं ना. आम्ही वैद्यक चिकित्सक क्षण मात्रे प्रतिते देख, तावदारताची निमेक तेनेच देख नाडिले. कारण एकच आपण वाया गेलो की मीच एक ज्योतिष आहे, मीच एक ब्राह्मण आहे, मीच एक ज्ञानी भागवतकार आहे, मलाच कीर्तन येते, मलाच प्रवचन येते. काय करायचे हो? तुम्ही प्रवचन करत असताल, कीर्तन भागवत सांगत असताल, पण मी करतो म्हणलं की वाया जाते. तसं तू म्हणतोस की मी वैद्य, मी सुशेन वैद्यराज आहे, याचा अभिमान तुला झाला म्हणून लक्ष्मण उठत नाही. लवकर रामाला शरण जा. सिद्धाचे सिद्धी लाभ होता, अभिमान उठला उचिता, तरी अवघेच केले तत्वता कष्टव्रताचे सोशिले. मग एखादा सिद्ध पुरुष असेल, त्याला जरी सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या, त्याला वाटतं की माझ्यासारखा मोठा कोणीच नाही, मग जेवढ्या सिद्धी मिळाल्या तेवढ्या सिद्धी काही उपयोगाच्या नाहीत. म्हणून सिद्धी जरी प्राप्त केल्या असतील पण त्या सिद्धीचा अभिमान जर झाला तर ते सगळं वाया जाते असं असतं म्हणलं. दुःखाच्या पदा प्राप्त झाल्या प्रल्हादा, नाम स्मरता सर्वदा दुःख बाधा छेदिले. हो दुःखाच्या आपदा, प्रल्हादावर किती संकट आले ते आपण ऐकतो. हो प्रल्हादावर आलेले संकट फक्त नारायण नामामुळे गेले. हो तिने नारायण नाम स्मरण सोडलं नाही. हो इतके संकट त्या प्रल्हादावर आले पण प्रल्हाद देवाला विसरला नाही
अशा प्रकारचं सांगणार. तो श्रीराम प्रत्यक्ष असता तुझा अभिमान झाला होता चरणी ठेवून या माथा चरण तीर्था मागावे. मग तो राम प्रत्यक्ष असता, राम तुझ्या जवळ आहे की हो आणि तू देवाला विसरलास. मग राम प्रत्यक्ष असताना तू रामाला शरण जा, रामाचं चरण तीर्थ मागून घे, लक्ष्मण उठतंय असं असताना म्हणलं. तीर्था समवेत औषधी घाली घाली त्रिशुद्धी सौमित्र उठेल तत्वबुद्धी युक्ती साधी रे माझी. हो, म्हणून सद्गुरू पाहिजे बरं का. जोपर्यंत गुरु करता येत नाही तोपर्यंत उपयोग नाही. भावे विना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. जीवनामध्ये प्रत्येकाला गुरु पाहिजे तरच मानले परमात्मा प्राप्त होते, देव मिळते. म्हणून माळत्रायासारखी गुरु होते सुशिलाच्या माग आणि सांगितलं घे चरण तीर्थ मागून. सुशिलानं पाय धरले, रामाचे चरण तीर्थ घेतले. आहे कोणी कपीचे वचन संतोषला सुषेण म्या केला जो अभिमान तो रघुनंदन क्षमा करू. हो, मग माळत्रायानं बोध केलेला सुशिलाला, गुरुनं बोध केला आणि मग रामाचे पाय धरले. मी अपराध केला रामा, माझ्या अपराधाची क्षमा करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, माझा अपराध क्षमा करा असं असताना म्हणलं. मरकट नेहमी सर्वदा क्षमा करणे रघुनाथा चरणी ठेवून या माझा चरण तीर्था घेतले. शेवटी आम्ही मरकटच आहेत म्हणजे पाले खाणार आहेत, आमच्यामध्ये काही बुद्धी नाही, ज्ञान नाही. तुम्हाला मी शरण येतो, तुमचं चरण तीर्थ द्या. रामाला चरण तीर्थ दिल्याबरोबर काय झालं? औषधी तीर्था समवेत घाली पिता समजता सौमित्र झाला सावचित्त श्री रघुनाथ प्रसाद. रामाच्या कृपेने उठला म्हणाले, रामाच्या प्रसादे चरण तीर्थामध्ये औषधी मिसळल्या आणि शक्तीबिळामध्ये औषधी टाकल्या. आता लक्ष्मण उठला नाही, फक्त सावध झालेला, पुढच्या वेळेमध्ये उठतंय बरं. ते प्रोक्षिता शरीर सत्वर उठला सौमित्र पाप कृपाळू रघुवीर वानर भार हरखिला. हो, तीर्थे प्रोक्षिता शरीर सत्वर उठिला सौमित्र बाप कृपाळू रघुवीर. अशा प्रकारे वानर भार हरिकला. चरण तीर्थ आणि त्या ठिकाणी घेतला आणि शक्तीबिळामध्ये ओतल्याबरोबर लक्ष्मण उठला. उठल्याबरोबर सगळ्यांनी नामाचा गजर केला. लक्ष्मण उठल्या आपण पुंडलिका घेऊ आणि अक्षता टाकू. पुंडलिका राजा रामचंद्र भगवान महारुद्रमा. नामे कोणले अमर जराजा दोनुले नामे कोणले भूगो नामे व्यापरे अंतराळ नामे भेदले पाताळ ब्रह्मांडोळ कोणला नामे हरिर झाले शरीराला सांभाळता एक लोटांगण घालता येते एक पर्वत जलित एक पर्वत वळंगतो रे रागे तर काके रे रावरी राम समुख बसले के ते तोंड करते रडके समुद्र केले नाही के मज सांडून देखा म्हणवणे करे तरुधन वासिनी रघुनंदन हरके नाथ देवळण विष्णु म्हण रामाचे वे उठवले आपण अलिंगला लक्ष्मण सुग्रीवांवर विभीषण आनंदे पूर्ण कोणले नवा लक्ष्मण उतरला हे निवाणे सुखावला उत्साहाचा कोणाला राम आपण म्हणून या लक्ष्मण नातो लागणार रघुनंदन एका जनाला शरण निर्जन प्रमाण स्वस्ती दिवा रामाने युद्ध कांडे काव्यात लक्ष्मण आपण नाम 49 अध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. पुंडलिकावरदे हरिद्वार श्रीनारायण राजा रामचंद्र भगवान की जय. महारुद्र महाराज की जय. चला मग उभा राहा, डोळे दाबा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, लक्ष्मीनारायणाभ्यो नमः, उमामहेश्वराभ्यो नमः, महारुद्रदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. श्रीमद्भगवद्गीतो महापुरुषेश्वराज्ञः पर्वतमानश्यद्य ब्राह्मणोदिते परार्धे श्री श्वेतवाराः कल्पे वैवस्वत्मन्वन्तरे कलियुगे कलिप्रथम चरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावरी दक्षिणेतरे बौद्धवतर रामाश्विन क्षेत्रे शालिवाहन शके 1940 क्रोधिनाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतु मासोत्तमे मासे फाल्गुन मासे शुक्ल पक्षे नवमी तिथो अध्यावासरावासरे भानुवासरे शुभ दिवस नक्षत्रे
शुभगुण विशिष्टायाम शुभ पुण्यदो यजमानस्य गोत्र कश्यप गोत्रोत्पन्नो नाम ध्यानो